गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात रस्ता खचला असून संभाव्य अपघात व धोका टाळण्यासाठी अवजड वाहतुकीला या रस्त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मात्र छोट्या व हलक्या वाहनांची वाहतुकीसाठी हा मार्ग सुरू असून अवजड वाहनांची वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पुढील अपडेट मिळेपर्यंत पर्यायी मार्ग प्रवास करावा असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीने अवजड वाहन चालकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्यांची चांगलीच गैरसोय झाली आहे. मी सकाळी 2:30 वाजता घरातून निघालो सांगलीतून आणि इथं आल्यानंतर समजलं की आम्हाला रात्रीत काय म्हणजे आम्हाला काय समजलं नाही पहिल्यांदा, पण इथं आल्यानंतर समजलं की घाट बंद आहे. घाट बंद असल्यामुळे आम्ही अनुस्कारा घाटात गेलो. अनुस्कारा घाटात बी मोठी गाडी फसलेली. तिथनं परत रिटर्न आलो. ती गाडीचं काही काम होणार नव्हतं, मोठी गाडी आहे ना, म्हणताना त्या गाडीचं काम होणार नाही म्हणताना आम्ही रिटर्न इकडं आलो. इथं आल्यानंतर गाड्या इथनं मलकापूरपासून इकडं सोडल्या, पण इथं आल्यानंतर सगळा स्टॉपच केला आहे. इथं काही व्यवस्था म्हणजे नाही. आणि पुढं बी आम्हाला अधिकाऱ्यांनी बी सांगितलं रस्ता पूर्ण खचलेला आहे, तुम्ही काही जाऊ शकत नाही, तुमचा पर्यायी मार्ग तुम्ही वापरा आणि तुम्ही जावा, तुम्हाला जिथून व्यवस्थित वाटेल तिथून, इथून काही सोडता येणार नाही सांगितलं. थांबवण्याचं कारण काय कळलं तुम्हाला? हां, रस्ता खचलेला आहे म्हणून सांगितलं, दाखवलं आम्हाला, तो व्हिडिओ बी दाखवला तिने, त्यामुळे आम्ही थांबलो इथं. आता तुम्ही विचार काय केलाय? सकाळपासून इथं थांबलाय, आता खाण्याची सोय ना पिण्याची सोय? नाही, आम्हाला सकाळपर्यंत काय खाण्याची सोय काय झालेली नाही इथं. मग आता तुमचा पुढचा विचार काय? आम्ही आता ते इथली गाडी काढली, गाडी जर का काम झालं ह्यातलं अनुस्कारा घाटातलं, तर आम्ही तिथून जाणार, नाहीतर आम्ही कोल्हापूर मार्गे जाणार आहे. पण त्या गाडीचं काम झालं तर जाणार. आम्हाला सोडतील अशा आहे म्हणताना आम्ही थांबलेलो, पण आता ते तुम्ही व्हिडिओ दाखवल्यानंतर आम्हाला समजलं, त्यामुळे आम्ही काही इथून जाऊ शकत नाही. पुढच्या येणाऱ्या गाड्यांसाठी काळजी तुम्ही काय द्या? इथून अनुस्कारा घाटातून येण्यापेक्षा कोल्हापूर मार्गे गगनबावडा फोंडा मार्गे गेले तर अतिउत्तम. हां, गावल्यात गाड्या सकाळपर्यंत मोठ्या गाड्या जाऊ शकतात, मोठ्या गाड्या हां, फोर व्हीलर जाऊ शकतात. फक्त मोठ्या गाड्या आमच्या गुड करियरच्या गाड्या जाऊ शकत नाहीत.